हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं. तर भाऊ बहिणींना कसं आहे माहिती आहे, काय गोष्टी मला बोलायच्या नसतात पण मला बोलावे लागते. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं, कारण की काय बाय अशा पण आहेत युट्यूबवर, तुम्हाला सांगते त्यांना सगळं माहिती असतं. सगळं माहिती असतं पण काय त्यांची माझी दुश्मन हे काय माहिती. विनाकारण चुकी असताना किंवा नसताना ह्याने चुकी कशी दाखवून द्यायची ही काही लोकांना चांगल्या पद्धतीनं माहिती. ठसका लागलाय मला, मी इथं चिचा खाली येऊन बसली या. आईनं आत्या म्हणजे मामींना बसाय बोलावलंय, तिला काय करमा नाही म्हणून मी आता तिच्यापासून आली या. हाय ती सगळी, पण आता कसं आहे माहिती का, रोजचं चेहरा बघून पण असं वाटतं की चार गोष्टी माणसाला बसाव्या त्या बोलाव्या त्या, बरोबर आहे का नाही. त्यामुळं तर आता एका दोघीचं असं म्हणणं आहे मला की घरी जा घरी जा घरी जा. मला सारख्या म्हणते त्या घरी जा, तू नवऱ्याच्या घरी जा. तर जायला बी काय नाही भाऊ बहिणीनं, मी लगेच जाईन. जायचा विषय बी काय नाही, मी लगेच जाईन राहीन. पण आईचं काय सर्दी खोकल्याचं दुखणं नाही. मी तुम्हाला अनेक वेळा सांगते, तिचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि ऑपरेशन का व्हायला, तिचं जर हातपाय चालू असतं ना तर तिला पण शक्यतो इतक्या माणसांची गरज नसती पडली. पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते, आता कालपासून ना आणि जास्तीत जास्त सकाळपासून तुम्हाला सांगते, तिचा एक पाय तर उचलतच नव्हता, पण हाताला सुद्धा तिचा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. हात सुद्धा तिचा उचलना झालाय. सकाळी माझ्या म्हणजे रडत होती आमच्या समोर, रडली, म्हणली की कशी मी अशी जिंदगी काढायची, अशी जिंदगी मला नको, असं तसं. म्हणून भाऊ बहिणी ती स्वतःला त्रास करून घेते या. त्याच्यातून आम्ही सगळेजण त्यातून तुम्हाला सांगते, आम्ही सगळेजण तिला चार गोष्टी समजून सांगतोय, तिला आधार देतोय. होय वाईडात आपण दुसरं काय आता आधार देऊ शकतो ना, आपल्याला करायचा एवढा प्रयत्न आपण केलेला आहे. लय प्रयत्न केला आणि करतोय बी ना, अजून बी करायला येईल, त्याचा बी काही विषय नाही. पण मेन मुद्दा आता आपल्याला तुम्हाला सांगते काय सांगितलं गेलेलं होतं की बाबा इथं जी गाठ आहे ह्याच्यामुळं रक्त काय वाहिनी चालू आहे नाही, ऑपरेशन केल्यानंतर ना क्लिअर होईल असं सांगितलं होतं. पण डॉक्टरांनी आपल्याला हे सांगितलं होतं की जी पुढं जी वाढणारा जे आजार आहेत ही वाढणार नाहीत. हातापायाची गॅरंटी आम्ही एवढी घेऊ शकत नाही, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं सांगतानाच. पण आता तुम्हाला सांगते, ऑपरेशन करणं पण तितकंच गरजेचं होतं. म्हणजे दोन्हीकडं बी म्हणजे तुम्हाला सांगते हे झालेलं आहे. त्यात मध्ये घालूया आपण. आता तुम्हाला सांगते, काही लोक मला म्हणतात घरी जा, नवऱ्याकडे जा. मग त्यांचं बी म्हणणं मला पटतंय, नाही असं बी नाही. पण परिस्थिती सध्याची काय आहे तुम्ही बी बघितली ना, आय काय आहे, झोपून आहे, बरोबर आहे का नाही. आता काही लोकांचं म्हणणं आहे की म्हणजे माझी बहीण काय तिचं करणार नाही का, करायला काय झालं, करते सगळीच करते. ती बी करते, भाऊ करतो, भाऊजाई करते, मी करते, सगळीजण करते. ती कोण म्हणतं करत नाही म्हणून, सगळीजण करते ती. पण कसं आहे माहिती का भाऊ बहिणीनं, सगळा लोड एकावर पडण्यात ह्यात लय जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला खरी परिस्थिती मी सांगते, ती सुद्धा का आजारी असते. तिला जर पुरी जर चोळायला लागलं ना तर रात्रंदिवस म्हणलं तर ती पुरी चोळत बसत, कारण की इतकं तिचं बी दुखत असतं का नसतं. हा, आणि इतकं वजन ती तोलू शकते का, मला सांगा बायडा, तुम्ही तर शेजारी आहे. हा, तिनं जर तुम्हाला सांगते थोडं जरी काय उचललं किंवा काय झालं तर तुम्हाला सांगते तिचं दुखतं, तिच्या मानाच्या शिरा गरम होत्या, त्या तिला कितीचा त्रास असतो, ती झोपून असते. आणि आता तुम्हाला सांगते, आजारी पेशंटवर जर आपण ही पेशंट सोडून जाणं ही कितपर्यंत योग्य आहे मॅडम ते. आता भाऊजाई राहिला विषय, भाऊजाईचा भावाचा. आता तुम्हाला सांगते, तिला संडासला येतंय, तिला बाथरूमला येतंय, लेकासमोर ती लाजती या. हा, लोक करणार आहे का. राहिली विषय ती ही बाळात भाऊजाईचा, तिची लहान लेकर आहे ती. राहिला विषय माझ्या भाऊजाईचा, आता भाऊजाईची बी लहान लहान लेकरं आहे ती भाऊ बहिणींनो. ती लेकरं बघणार आहे का, पूर्ण जबाबदारी आईची घेणार आहे ती, मला तुम्ही सांगा. आता झोपून पेशंट आहे म्हटल्यानंतर ना त्याला पुरेपूर आपण सगळ्या पद्धतीनंच त्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागणार आहे. नाहीतर आपण एकातून बाहेर निघता निघता दुसऱ्या काही गोष्टी नाही त्या घडाव्या त्या. आता झोपून पेशंट असल्यानंतर तुम्हाला सांगते, हात पाटकणीला दुःख होऊ शकते, ती परत ही होऊ शकतं, होय वाईडात त्या काही पण होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला सांगते, आपल्याला पेशंटची हालचाल करायची, आपल्याला इथं बसल्यानंतर थोडंसं जागा चेंज करावी लागते, पेशंटला स्वच्छ ठेवावं लागतंय. हा, मग तुम्ही जे मला म्हणता ही काही लोक म्हणजे ठराविक काही लोक समजून घेतात, पण ही ठराविक आहे का नाही एक तुगी. आता काय एक जण आहे बरं का, आता तिचं नाव मी घेणार नाही, पण तुम्हाला सांगते तिला आहे का नाही बोलीन मी एखाद्या वेळेस. ती माझी तर तिची माझी तर काय दुश्मनी आहे मला काय माहित नाही बरं का. सांगतो, प्रत्येक वेळेला जर चुकी जरी नसली ना, माझी जरी चुकी नसली तर ती प्रत्येक वेळेला आहे का चुकी माझी कशी दाखवून द्यायची ह्याच्यावरच ती राहिलेली असते प्रत्येक वेळेला. माझी जरी चुकी नसली ना तर हिला कसं चुकीचं दाखवून द्यायचं जनतेसमोर, कसं हिला चुकीचं ठरवायचं, ही पुरेपूर हिचा एक प्रयत्न असतो.
त्या ताईला मला सांगायचंय, बाई तुझी आणि माझी काही दुश्मनी नाही, आमच्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहे कुठल्या परिस्थितीत नाही हे आम्ही जाणवतोय, हे आम्ही अनुभवतोय, हे आम्ही काय सगळ्या गोष्टी बघतोय. त्यामुळं मला बोलणारे लोक मला नाही ती समजून घेऊ शकत किंवा ही नाही ती. आणि जर तसं वाटत असलं तुम्ही स्वतः डोळ्याने बघा, त्या टायमाला तुम्हाला वाटेल की बाबा खरंच इतक्या माणसांची गरज आहे का नाही आहे. आता आईचा पाय हलत नाही, हात हलत नाही, तर एक साईड आहे ना पूर्ण तिची दगडावानी झालेली आहे. आता बायांची ताकद किती आणि गड्यांची ताकद किती ह्यात तर तुम्हाला अंदाजा कळत असेल ना. बाई लावून लावून किती ताकद लावणार आहे बायडात ते. काय नाही काय नाही. उचलत नाही तुम्हाला सांगते ती. उचलाय जर लागलं का मग त्या पेशंटचं पण हाल आणि माणसाचं बी हाल करत बसायचं का. तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी, तर इथून मागं बी सांगितलं आहे मी अजून बी सांगते, आईला बऱ्यापैकी बरं वाटत तोपर्यंत मी जाणार नाही. आता तिथं कुणाला बरोबर वाटतंय कुणाला चुकीचं वाटतं नाही, तुमच्यावरती अवलंबून आल्या काही गोष्टी. आता मी आहे का नाही तुम्हाला सांगते, जरी मी गेली ना तरी आता एकावरती माणसावरती सोडणं तुम्हाला सांगते. एक बाय आता समजा तिकडं घरी जरी गेलो आता आम्ही इथं टाकं तोडस्तोपर्यंत थांबलेलो आहे. आता टाकं उद्याच्या लाईचं तोडायचं आहे, तर उद्याच्या लाईचं टाकं तोडल्यानंतर न घरी जायचं. आता घरी जर घरनं मी तिला सोडून जर समजा मी घरी जर गेली, आता पडली कोण भाऊजाई एकटी, बरोबर का. आता राजा बी कामावरनं घरी आहे, आता ती किती दिवस कामावरनं घरी राहणार आहे. त्याला पोट आहे ना. हा कामावरनं घरी राहून काय ती तिथं गावात मागत बसल का अशी जुळे घेऊन द्या द्या मला. बरं आता तुम्हाला सांगते भीक मागणं हे करणं सुद्धा देतील का. म्हणतील की बाबा तुला हात पाय आहेत की धन टाकट आणि तुला काय झालं पळायला हा किंमत देईल का कोणतं. त्याची लेकरं बाळ काय उपाशी मारणार आहे का ते. तर तुम्हाला सांगते ही तर तो जरी घरी गेला ना तर तुम्हाला सांगते त्याच्या पद्धतीनं कामाला जाणार. त्या आव्यावर बी आता ज्यावेळेस आई नाव्या करून खात होती ना त्यावेळेस हे दोघं पण हिचं काय 4 रुपये कुठनं कामाधंद्याचं आलं किंवा कुठलं आलं तर हिचं काय 4 रुपये, त्या आव्याचं काय 4 रुपये आपली खात होती माया लेकरं करून. आता ही जर जाग्यावर पडली तर ही कुठनं काय बघणार आहे, नाहीच बघू शकत ना. मग त्याला बी कामधंदा करावा लागणार आहे. राहिली कोण भाऊजाई, आता भाऊजाई त्या बारक्या लेकराचं बघल का त्या मोठ्या पुरीचं बघल का त्या पेशंटचं बघल. नाही तुमच्या ह्यानंच होऊ द्या आणि मग मला तुम्ही बोला जे काय बोलायचं ते. तर तुम्ही आहे ना मागल्या मोरल्या गोष्टी बघत जा आणि मग एखाद्याला आहे ना नावं ठेवत जा, समजलं का. एखाद्याला ज्यावेळेस तुम्ही नावं ठेवता ना त्या टायमाला त्याची परिस्थिती बघत जा की काय चाललेलं आहे बाबा, त्यांच्या घरामध्ये काय चाललेलं आहे. आजारी पेशंट आहे, पेशंट झोपून आहे. परत तुम्हाला सांगते कंटिन्यूली ती आई जी आहे ना स्वतः एवढं तिचं खच्चीकरण करून घेते की तिचा एकच शब्द आहे की मला जर चालाय नाही आलं. आता तिचा हात पण एक काम देणं जरा थोडासा कमी पडलेला आहे. मला जर चालाय नाही आलं किंवा काय नाही झालं तर माझी जिंदगी मी अशी बसून काढू का, माझं कसं व्हायचं नाही, ह्या गोष्टीला धरून तुम्हाला सांगते ती रडत राहते. म्हणजे हातच उचलत नाही का. उचलतोय की पण जास्त जे आता काम देत होतं ना हे जरा थोडासा कमी पडायला लागलाय हात. मग आता एका एकाचून आपण बाहेर येतो. आता तुम्हाला सांगते झोपून पेशंट आहे, आजारी पेशंट आहे, काही लोकांनी मला काय लावलंय तू जा. अरे मी जायला काय लगेच मी जाईन. मग हिला सोडायची का मरणाच्या दारात आहे आपण सोडत आहे जन्म दिलेली ज्या त्याच्या म्हणून हा मग तेच मी म्हणते ना. आता ही बोल आता कसं आहे आपण सोशल मीडिया आहे म्हटल्यानंतर बोलणार, पण काही लोक आहे ना बघून त्रास देतात. आता काही एक जणीचं मला काय म्हणणं होतं की पूनमच्या व्हिडिओ मध्ये आम्ही बघितलं तू किती आईला रागाने बघत होती ती, असं तिचं म्हणणं होतं मला. तर आता त्या बाईला बी मला उत्तर द्यायचंय, तर तिच्या खास त्यासाठी माझं हे उत्तर आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, ज्यावेळेस आई जेवण करते, ज्यावेळेस आईचं, कारण की मी तिच्यापाशी असते सगळे असते, पण बारकेव्याने लक्ष जर दिलं ना तर तुम्ही दाखवायच्या म्हणल्यानंतर ना ह्या गोष्टी तुम्हाला दाखवू शकते. पण जास्तीत जास्त आहे का नाही नको वाटतं सोशल मीडियावरती तिला बी दाखवायला. त्यामुळे मी काय माझ्या व्हिडिओमध्ये जास्त तिला दाखवण्याचा मी प्रयत्न करत नाही. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, ज्या टायमाला आई जेवण करते ना, ज्या टायमाला ती चावल्यानंतर ना तिच्या डोक्यावरती असा ताण पडतो. ताण पडल्यानंतर ना तिला थंडी ताप येते आणि थंडी ताप आल्यानंतर आहे ना ती तिच्या ह्याच्यामध्येच राहत नाही, तिला समजत नाही ती काय बोलते काय करते ना. असं जरा फिरल्यासारखं तिला होतं, चक्कर आल्यासारखी होती. तर त्या दिवशी परवा दिवशी आहे ना तिनं एकदम पांढरं डोळं केलं होतं जेवता. तिला अंड्याची चटणी खायला, म्हणजे अंड्याची चटणी केली होती, अंड्याची चटणी भाकरी ही तिला खायला गेली तर खाताच तिनं असं पांढरं डोळं केलं एकदमच. तर हाय असं तिचं ताट उचललं आणि तुम्हाला सांगते तिचा हात ही धुतला आणि म्हणलं की काय झालं गाई, काय झालं का. मग तिला पाणी ही पाजलं आणि तिला झोपू घातली. हा मग ज्या टायमाला ती जेवण करते ना ही चावते ना त्या टायमाला हिथं लोड पडतो. हिथं लोड पडल्यानंतर ना तिचं जरा चलिंतर आहे ना, ही चलिंतर बिघाडतं जरा तिचं.
तर त्या टायमाला तुम्हाला सांगते आहे ना, ती काहीतरी खात होती आणि आणि मी पाठीमागं बसले होते. त्या टायमाला व्हिडिओ बी चालू होता आणि मग मी बघत होती की बाबा हिचं जी यंत्रण आहे तर ती कसं तिचा हावभाव जी चेहऱ्यावरती आहेत ना, ही कसं आहे तर ही मी बघत होती. आणि इथं लोकांनी काय उठवलं की मी रागाने बघत होती. मला जर राग रुसवा जर करायचा असता ना, तर इतकं जीवाचा हाल करून घेतलं नसतं पहिली गोष्ट तर. कळलं का? तर आहे ना, बोलताना जरा विचार करून बोलत जावा आणि एखाद्याची चुकी नसताना जी तुम्ही चुकी दाखवून देताय ना, ही जरा 1000 वेळा विचार करून बोलत जावा तुम्ही. मला ही सांगायचंय. आणि बोलायचं ना, तुम्ही आता बोलणारे तर बोलतच राहणार आहे ती, पण सध्याची परिस्थिती काय आहे ही बघून तुम्ही बोला. कारण की माणसाला एक टेन्शन नाही, आम्हाला भरपूर अशी टेन्शन आहे ती. एकतर आमच्या इथं ऑपरेशन बी झालेलं आहे. ऑपरेशन होऊन सुद्धा तुम्हाला सांगते काही गोष्टी आहेत त्या आमच्या नजरेसमोर बी तिला होणारा जी त्रास आहे ही त्रास आम्ही अनुभवतोय. नाही तर बघू वाटत हाल. तुमच्या माहितीसाठी सांगते, ज्या टायमाला तिला बाथरूमसाठी आम्ही बाहेर आणतो ह्याच्यासाठी आणतो ना, तर तिच्या जीवाची जी तडफड आहे, जी तळमळ आहे, ही तळमळ आणि तडफड किती होते ना ही आम्ही अनुभवतोय. त्यामुळे आमचा बी आत्मा तडफड करतो माहिती आहे का तुम्हाला. राहिला विषय माझ्या बहिणीचा, आता तुम्ही जे शक्यतो मला हे माझ्या व्हिडिओमध्ये नको वाटतं बरं का बोलायला. कसं होतं बोलताना कुठं ना कुठं तरी एखादा शब्द गेल्यानंतर असं वादविवाद वाढण्याचं प्रकरण होतं, त्यामुळे मी बोलत नाही. पण राहिला विषय मी माझ्या बहिणीचा बी सांगते, तुम्हाला सांगते. ती बी बघत नाही असं नाही, ती बी तिच्या पद्धतीनं बघते नाही असं नाही. पण ज्या टायमाला हातपाय चालू असतील ना त्या टायमाला बघणं ही गोष्ट वेगळी आहे. हातपाय झोपून राहिल्यानंतर ना त्या टायमाची गोष्ट वेगळी आहे. कारण की तिचा बी नवरा बिचारा कामाला जात असते तर ती, आणि कामाला गेल्यानंतर ना पुरी बी शाळेत जाते त्या, आणि पुरी शाळेत गेल्यानंतर ना ही एकटी काय करणार आहे झोपलेल्या पेशंटला. काय नाही काय इलाज नाही. तिचं तिलाच उचलत नाही. तुम्हाला सांगते, तिनं जर जास्त उचललं किंवा तिच्या घरातलं काम जर तिनं जास्त केलं ना, खरी परिस्थिती तुम्हाला सांगते मी, तिनं जर तिच्या घरातलं धुणं भांडी स्वयंपाक ही जर केला ना जास्त वाकवून, तर ती 2 दिवस म्हणत तर झोपून राहते. तिला बी त्रास होतो. मग असं पेशंट तुम्हाला सांगते तिच्या एकटीच्या जीवावर सोडू शकतो का आपण? नाही ना. हा, हिच्या जीवावर एकटे सोडू शकतो किंवा तिकडे गेलं तर भाऊजाईच्या जीवावर एकटं सोडू शकतो का आपण? नाही कुणाला उचलायचं. ती लेकरा बाळांचं बघेल का त्या पेशंटचं बघल का त्या नवऱ्याला डबं करून देईल का हिच्या नवऱ्याचं लेकरा बाळांचं बघल का तुम्हाला सांगते हिचं बघून देईल. आता आपण आलेलो आहे ही तुम्हाला सांगते टाकं तोड्या आम्हाला 7 दिवसाने बोलावलं होतं आणि येणं जाणं जरा लांब पडल. मग सगळ्यांचा विचार इथं घेऊन तुम्हाला सांगते आपण 7 दिवस आलो. आता तिथं डॉक्टर बी अजून गेल्यानंतर न अजून परत कधी बोलवतात कधी नाही बोलवत हे पण माहीत नाही. अजून टाकं नाही तर तोडल्या, अजून आपल्या टाकं तोड्या म्हणजे नवीन ऑपरेशन आहे, सगळ्या नवीनच गोष्टी आहेत. ह्यातून आम्ही एक एक बाहेर पडायचा प्रयत्न करतोय. राहिला विषय सोशल मीडियाचा, सोशल मीडियामधून तुम्हाला सांगते 4 रुपये कुठेतरी व्हिडिओ काढून 4 रुपये कमवायचा प्रयत्न करतो, याने करून की दवाखान्यासाठी खर्च करता आलं पाहिजे आपल्याला. आणि दवाखाना काय फुकाट नाही, दवाखान्याला पैसे लागतात. आता राहिला विषय एक जणीचं ही पण मला म्हणणं होतं की आईच्या जीवावर तू नुसतं पैसे कमावती, तर अजून तर 1 रुपया बी आईच्या जीवावर मी कमावलेला नाही, किंवा मला अजून जरी व्हिडिओ काढला असता तर ते मला आलं पण नाहीत तर पैसे अजून, आणि जरी आलं ना तरी ती तिच्या दवाखान्यासाठी लागणार आहेत माहिती आहे. हे त्या नावावर जर पैसे पैसा पाणी जर कमवून जर हे करायचं असतं तर तुम्हाला सांगते एवढं दागिने ह्याच्यावरती गोल्ड लोन हे ते करून आम्हाला दवाखाना करायची गरज पडली नसती. पहिली गोष्ट कळलं का. धडा दागिना मोडायची पण काही गरज पडली नसते. ज्या टायमाला आम्हाला इथपर्यंत दवाखान्यात पोचायला पैसे नव्हतं ना, मग आमच्याकडं तिथं नगरला दवाखान्यात पोचायला पैसे नव्हतं, तर मागचा मोरचा विचार न करता इथल्या मी बुगड्या काढून इकलेले आहेत ते, आणि इकल्यानं तुम्हाला सांगते पहिलं दवाखान्यात ती गाडी खर्च नाही का, गाडी खर्च 4000 रुपये घेतला. 4000 रुपये गाडी खर्च देऊन तिथं पोचलो आणि तिथं जाऊन 5000 रुपये 5050 रुपये MRI लाच घेतलं माहितीये का. ते पैसे तिथं गेलं का मग सगळं. कसं कसं आम्ही दवाखान्यातून बाहेर पडतोय, कसं कसं तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टीतून आईला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय आम्ही. ही आमच्या डोक्याला टेन्शन, ही वरवर वेगळं टेन्शन लोक बी करते. लोकांनाच कळायला पाहिजे आपण कसं म्हणा. आता तुम्हाला सांगते अशा ह्या जर तुम्हाला सांगते अंग जर काढून घेतलं समजा वाईडात, तर त्या माणसाचं काय हाल होतील गाड्या. लई हा लई बेपान आहे. आणि त्याचा जे आत्मा तरपडणार आहे त्याचा आत्मा तरपडणार ती लागल कुणाला, आपल्याला. बरोबर आहे ना. तुम्हाला सांगते तिला जी वेदना होणार आहे तिच्या वेदना किती होते तर किती नाही आम्ही डोळ्यासमोर बघतो. ती काय काय टायमा तिला त्रास झाल्यानंतर ती किती हायपर होते किती नाही आम्ही बघतोय. बोलणार नाही ती बघत. मग आई बापासाठी नाही करायचं, ह्यासाठी नाही करायचं तर करायचं कोण. अरे घर परपंच ही सगळंच आहे, परपंच करायचं ही करायचं सगळं करायचं आहे. पण तुम्हाला मी अजून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आणि शेवटचं सांगते, जवळ माझे चांगल्या पद्धतीने नीट होत नाही तवर मी जाणार नाही. मग तिथं कुणाचं काय म्हणणं आहे
ती तुम्ही आम्हाला तुमची लगेच सांगा. हा ती तुमच्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. राहिला विषय माझ्या नवऱ्याचा, माझ्या सासूचा, जसं तुम्ही सगळं बघून जसं तुम्ही समजून घेत नाही ना, तसं माझा नवरा माझी सासू मला समजून घेत्या. त्यांचं रोज फोन असते तर मला मी बी त्यांना फोन करते. आता मगाशी तुमच्या दाजींचं मला फोन येऊन गेलेला आहे तर मामींची तब्येत बरी आहे का बरी नाही. तुम्हाला सांगते मी गेल्यानंतर ना, आम्ही तिकडे गेल्यानंतर ना आमच्या सासूबाई आहे, परत तुमचं दाजी पण येऊन जाणार आहेत, आमच्या आत्या पण येणार आहेत त्या. तर कसं आहे माहिती आहे का, परिस्थिती आल्यानंतर ना एकमेकाला समजून बी घेतलं पाहिजेत. आणि काही लोक समजून घेतात आणि काही लोक आहेत का नाही, काही लोक असे आहेत त्या बाया इथं तुम्हाला माहिती चुकी. जर आता मला काय माहिती का, आईला रागाने बघते, आता तिला रागाने बघीन का मी. माता माऊलीन जुने बघा जाऊ की आता माझं एकच विषय का तुम्हाला सांगते, ज्या ज्या टायमाला ती जेवण ही करत असते ना, त्या टायमाला काय होतं, ते लोड पडतोय जरा डोक्यावरती सारा शिराला हालायचा चावताने. आणि लोड पडल्यानंतर तिच्या डोळ्याचं ती झाड जर दुखली त्या झाड जुरी हा मग ती तिच्या ह्याचा आहे ना, हावभाव आहे ना चेहऱ्याचा वेगळाच होतो. आणि ती घाम फुडतून चावता चावता ती गप बसते. मग ह्या गोष्टी नको का बघायला आम्ही. उगं बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं, उगं डोक्याला टेन्शन देत राहायचं. टेन्शन द्या, वाईट बोलायचंय बोला. आता ज्या त्यावरती सगळ्या गोष्टी तुमच्या जे त्याची विच्छा वाईट बोलून जर तुमचा आत्मा शांत होत असेल तर ती आत्मा तुम्ही शांत करून घ्या. पण माझं एवढंच म्हणणं आहे की सध्याची परिस्थिती बघून एखाद्याला त्रास द्या, नाही तर विनाकारण त्रास तुम्ही देऊ नका. आधीच आम्ही लय त्रासमध्ये आणि टेन्शनमध्ये आहे. आम्हाला ह्याच्यातून सगळ्यातून आहे ना, सगळ्याला मिळून मिसळून तुम्हाला सांगते, आम्हाला आमच्या आईला ह्यातून सगळ्या दुखण्यातून बाहेर काढायची. आता हे टाकत थोडं, आता तुम्हाला सांगते एक पाय तर हे देत होता, आता हे दुसरा हात पण जरा कमी पडायला लागला. ती आमच्या डोक्यात टेन्शन आमचं तेच हात का तोच हात. तीच बाजू ना. हा तीच बाजू. नेमकं काय भानगड आहे काय भानगड नाही ही बी काय समजाना झाली. आता उद्या तुम्हाला सांगतात ही बघावं लागल, डॉक्टरांना विचारावं लागल. डॉक्टरच्या सल्ल्याने आता ते दुसऱ्या बी आम्ही ते कर्नाटकला गेल्यावर ती पण गोळ्या औषध आहे ती, पण त्याने बी दिल्यानंतर ते गाठ होते तर काय त्याचा बी रिझल्ट नाही नव्हता आला. मग आता बघावं लागल ना, शांत डोकं ठेवून काय ना काहीतरी. काय करते मग आहे तर करा परत. हा ना, हाय तर प्रयत्न. नशीब तिचं. हा नशीब तीच ना मग. आणि तुम्हाला सांगते वडील पण आपलं हे होतं तर आता आई ते म्हणत नाही ते बापाच्या माघारी आपल्या आईचा आधार आहे. आता पहिलं कसं गोष्ट वेगळी होती, पहिलं एवढं हुड होतं नव्हतं काय समजत. आता समजतंय, प्रयत्न बी सगळे करते ती, नाही असं नाही. आम्ही सगळे भाऊ बहीण मिसळून करतोय प्रयत्न. त्या प्रयत्नाने देवाला तुम्हाला सांगते देवाने यश पण दिलंय तुमच्या आशीर्वादाने. ऑपरेशन बी तिचं चांगलं हे झालेलं आहे. पण आता ह्याच्यातून फक्त तिचं हातपाय चालू झालं म्हणजे थोडं थोडं जरी तुम्हाला सांगते चालू झालं, बाहेर जाणे नेणे हा बस एवढं. झालं. अहो म्हातारी तरी कशी म्हणायची बायडा तिला. वय आहे का माझ्या आईचं, किती वय आहे माझ्या आईचं. नसताना बाई तर न ताट आहे शरीराचं पार्ट एक एक रुईना लागला की संपत नाही. आणि मग एक एक पार्ट कितीतरी महत्वाचा आहे शरीरातला माहितीये का. नवासन करणं आम्ही सारखं तुम्हाला सांगते ज्ञान गेल्यावानी सगळी आम्ही बसतो की काय. आता प्रत्येकाला टेन्शन आहे, टेन्शन असं नाही, पण आम्ही तिच्यासमोर एवढं टेन्शन दाखवून देत नाही. आम्ही तिच्यासमोर सगळेजण हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करतोय, हसून खेळून राहतोय. ब ती तर घेते टेन्शन, पण आपण बी तिच्यासमोर टेन्शन घ्यायचं म्हणलं किंवा टेन्शन मध्ये दिसायचं म्हणलं तिला अजूनच जास्त टेन्शन येणार आहे ना. वर्षभर मी नाले नाही आई नजर नाही पडली. 19 भावांनी तिला जागा 6 महिने झाली नाले नाही. हा पण ती बरोबर आहे. शेवटी कसं असतं माहितीये का, वय झालेलं असलं किंवा तरुण असलं शेवटी आई ती आई असते. जसं तुम्हाला आईचा आधार होता, राखण होती ती आजी. आता तुम्हाला सांगते किती ही झालते वय झालतं ना पण त्यांचं, आपण मला मोठं हा वय झालं का ना. पण आता तुम्हाला सांगते वय झालेलं असताना तुम्हाला सांगते तुमच्या मनात रुक वाजते. मग माझी तर आई तरणीसाठी आहे, आमच्या जीवाला किती वाईट वाटतं असं. पण ह्यातून आम्ही प्रयत्न करतोय ना. मग हे काय लोक विनाकारण त्रास देते ते बिना कामाचे. 50,000 रुपये एक महिन्यात घातले. 50,000 सलाईन आहे पैशाचं तर नाही विचार केला पैसे किती गेलं किती नाही, पण आपलं माणूस तुम्हाला सांगते चांगलं हो हीच आपली अपेक्षा आहे. ती तिला काय होतं माहितीये का, ती पाय जर ठेवला तर तिचा जागेवर पायच उचलत नाही, कसलाच पाय उचलत नाही तिचा जागेवर. नका रडू, रडून रडून डोळ्याचं पाणी सुटलंय काय तुम्हाला सांगू. दुःख म्हणजे असं आहे आपल्याला
आणि मागचा मोरचा विचार करत नाही ते लोक हा? उच्चारते त्याची पण लावते ते टाळाला हेच काम चालू आहे त्यांचं काय